नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून किशोरीज फूड अँड ब्लॉगमध्ये. तर आज छान असा तवा अंडा फ्राईड राईस पाहायला मिळणार आहे आणि माझा शुक्रवारचा दिवस कसा होता तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर जरा व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे बासमती तांदूळ शिजवून घेतलेले आपल्याला नॉर्मल माहिती बिर्याणी असो किंवा फ्राईड राईस असो तांदूळ शिजवून घ्यावा लागतो. तर ते घेतलं एकीकडे सगळी तयारी करून घेतली. कांदा, आलं, लसूण सगळं बारीक चॉप करून घेतलेलं आहे. टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे आणि सिंपल ऑमलेट काढून घ्यायचा असतो म्हणून 2 अंडी आणि मीठ एवढंच त्यामध्ये फेटून घेतलेलं आहे आणि छान असा ऑमलेट टाकून घ्यायचा आहे. आणि तो ऑमलेट आहे ना असं पूर्ण असं म्हणजे एकदम शिजवून नाही घ्यायचं आहे. आता पाहू शकता पुढे मध्ये मध्ये त्याचे पीसेस करून घेतलेले आहेत. हे बघा लगेचच असं बुर्जी कशी करतो त्या पद्धतीनं ते बारीक बारीक करून घ्यायचं असतं. तर इथे अंडासुद्धा छान शिजवून झालेला आहे आणि तोच काढून घेतला एका प्लेटमध्ये आणि गॅस चालूच आहे. त्याच तव्यावर लगेच तेल घालून घेतलं आणि कांदा, आलं, लसूण आणि टोमॅटो शिजवून घेतलेला आहे छानपैकी आणि त्यानंतर सॉस घातलेले आहेत. तर इथे शेजवान सॉस घेतलेला आहे, रेड चिली सॉस आणि डार्क सोया सॉस घेतलेला आहे आणि ते छान असे ते कांद्यामध्ये शिजवून घेतलेत. लगेचच त्यामध्ये भात शिजवून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे आणि अंडा सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. आणि कधीतरी अशी डिश घरामध्ये बनवली ना की सगळे आवडीने पण खातात. पाहू शकता मस्त असा तवा अंडा शेजवान फ्राईड राईस रेडी आहे. वरून छान अशी कोथिंबीर घातली त्यामुळे अजूनच छान दिसतो आणि खायलासुद्धा टेस्टी लागतो. आणि आमच्याकडे ना हे सगळं असं आवडीने खातात. तर त्याच्यामुळे आठवड्यातून एखाद्या वेळेस किंवा महिन्यातून 2दा अशा डिश कराव्याच लागतात मला. नाहीतर मग ते भाजी पोळी देते हेच ऐकावं लागतं आणि जास्त पण चांगलं नाही ना. आणि मग थोडा वेळ आराम केला कारण ऊन खूप पडतं आहे सध्या. त्यानंतर मग संध्याकाळी एकदम 6 वाजले होते तेव्हा आम्ही बाजारात गेलेलो आणि घरी येता येता अंधार झाला होता. तर पाहू शकता शुक्रवारचा बाजार असतो तुम्हाला माहितीच आहे शहापूरला. तर बाजारातून मग सगळं काही सामान घेतलं आणि निघालो. आणि इथे बघा आता उन्हाळा सुरू झाला आहे तर छान माठ आलेले आहेत. त्यानंतर येता चिकन घेतलं आणि रात्री जेवणामध्ये मग चिकन ग्रेव्ही, जिरा राईस आणि पुऱ्या बनवलेल्या. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे, दादांचे अगदी मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करत चला आणि नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब